नमस्कार मित्रांनो, आज 11 जानेवारी 2026. आज आपण आलो आहोत चित्रकूटला. मी काल प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही कोणताच ब्लॉग, आणि रात्री लेट आलो, 8:30ला आलो. यवतमाळवरून मी सकाळी 6ला निघालो. चित्रकूटला मी मध्य प्रदेश चित्रकूटला मी संध्याकाळी 8:30ला पोचलो आणि थकून होतो, त्याच्यामुळं मग मी काही व्हिडिओ काढला नाही. छान रात्रीचा आज मी संध्याकाळी काढणार आहे व्हिडिओ. इतका सुंदर निसर्ग आहे आणि धुकं वगैरे छान आहे. आणि आम्हाला हॉटेल जे सापडलं मुक्कामासाठी, लॉज, मी इतकं सुंदर मिळालं की इथे मंदाकिनी नदी आहे बिलकुल हॉटेलला लागूनच. मी तुम्हाला दाखवतो बघा, ही नदी मंदाकिनी नदी आहे. ही काही केदारनाथाहून आलेली नाही आहे मित्र हो. हिचा उगम इथंच आहे 50-100 किलोमीटरवर. मी तुम्हाला त्याची पण माहिती देतो आहे हे बा. आणि हे असे नाव आहे, हे सायंकाळी नाव सजवलेले राहते लायटिंगने, आणि याच्यातून आपल्याला मस्त जलक्रीडा करायला लावतात हे बा. हे इथे स्नान वगैरे करतात सगळेजण, गंगा स्नान. हां, हे मंदाकिनी नदी आहे मित्र हो. हे बा, हे स्नान वगैरे करतात छान. हे बा, इथे आपली गाडी आहे, हे नावा वगैरे आहे. मी तुम्हाला खालून पण दाखवतो आणि मी थांबलेलं तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे बघा, हे दोघं भाऊच आहे आम्ही, महाराज आणि मी. हॉटेलमधूनच आम्हाला छान निसर्ग देखावा दिसतो. सकाळचं सूर्यनारायण निघाले, हे बघा, दर्शन घेऊन घ्या सूर्यनारायणाचे. आज रविवार आहे. आणि हे बाथरूम सुंदर आहे मित्र हो. कमी पैसे म्हणल्यापेक्षा असं मला वाटते 3300 रुपये वगैरे पडले या रूमचे आम्हाला. आणि घाटाच्या जवळ आहे बिलकुल. मी तुम्हाला वरचेवर आता जे मला व्लॉग काढता येईल ते काढतोच. मी तुम्हाला माहिती देतो इथची. चला आता आपण खाली जाऊया. तेव्हा हे भाऊ आमचे रूमला लॉक लावलं. हे बा, इथे सुंदर आहे बा, असं बसायला वगैरे आहे छान. हे नजारा खूप सुंदर दिसते इथून, आणि बिलकुल मंदाकिनी नदीच्या काठावरच आहे. छान आहे बघा. ही आपली गाडी आहे इथे सुंदर आहे बा. बघा किती छान आहे, काठावरच उभी आहे मंदाकिनी नदी. रूम नंबर 203 आहे मित्रांनो आमचा. हे बा, सोफा वगैरे छान बसायला आहे. हॉटेल छान बांधलं आहे यांनी. हे बघ, दरवाजावर डिझाईन अशी आहे बघ, प्रत्येक दरवाजावर. चला मी तुम्हाला हो, हे बघा, मी आलो आता खाली. सेकंड फ्लोअरला होता आपलं रूम. मी खाली आलो. हे बघा, हे हॉटेल असं आहे आपलं. आणि सकाळचा हे मस्त आहे देखावा. सकाळ छान झाली आहे इथे. धुकं वगैरे मस्त होतं. सकाळी थंडी खूप होती मित्र हो. हे मंदाकिनी नदी आहे आणि हिचा उगम इथंच आहे मित्र हो, जवळपास. हे केदारनाथाहून आलेली मंदाकिनी नाही आहे. हिचा उगम इथंच आहे. अनुसया माता काहीतरी देवी आहे, तिथं उगम आहे हिचा.
हे नाव जे आहे हे सायंकाळी फिरण्यासाठी आहे छान. लोक सकाळी पण फिरतात, पण सायंकाळी सजवलेल्या राहतात लाईटिंगने. मी तुम्हाला ते पण व्लॉग काढणार आहे आज संध्याकाळी, ते पण दाखवतोय. हे बघ, हे हॉटेल आपलं रामघाट इन, हॉटेल रामघाट इन. हे आमचे महाराज उभे आहे. आणि ही रूम आहे आपली, ही वरची ही वाली रूम आहे आपली. चला चहा वगैरे घेऊ आणि देवदर्शनाला निघू. मस्त आहे मित्र हो सकाळचं हे वातावरण. रस्ते खूप लहान लहान आहे मित्र हो इथे. गाडीवर दव पडलं. हो, थंडी इतकी आहे. हे बघा, गाडीवर दव पडलं, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा दव पडलं गाडीवर. हे बघा, दिसते तुम्हाला? हे बघा दव पडलं गाडीवर. खूप थंडी आहे इथे. चला, हे रेस्टॉरंट आहे त्यांचं, मिठी हां, हे रेस्टॉरंट आहे त्यांचं. आम्ही रात्री इथे जेवलो होतो आल्यावर. बोलू लागतो त्याला दाखवतो म्हणून थोडं. हां, नाही का? ते फोनवर बोलत आहे. याला मित्र रामघाट म्हणते. रामघाटावर आम्ही आलेलो आहोत आणि इथे मुक्काम इथेच केला रामघाटावर. रस्ते खूप लहान लहान आहे. गाडी आणायला खूप त्रास झाला काल आम्हाला, गर्दी वगैरे होती. आणि नदी खूप खोल आहे. हे लावलेलं आहे इथे. हो, हे बघा, हे लावलेलं आहे ना, त्याच्या पलीकडे नाही जाऊ देत. इथे हे लावलेलं आहे. हां, याच्या पलीकडे नाही जाऊ देत. पलीकडे खूप खोल आहे. इथे फक्त घाट आहे, पायऱ्या आहे. पायऱ्यावर उतरून आंघोळ करायची, स्नान करायचं छान. दाखवतो हां, चहा प्यायचा आहे. हे चहावाले काका बसून आहे. कॅन्टीन अशी आहे मित्र इथे घाटावर. मित्र, मी आता तुम्हाला म्हणजे आपल्याला इथली व्हिडिओ पूर्णच माहिती घ्यायची आहे. पुनश्च सांगतो मी तुम्हाला, ही नदी मंदाकिनी आहे आणि ही केदारनाथाहून नाही आलेली आहे. मंदाकिनी म्हणलं तर तुम्हाला ती वाटेल याच्यावरून आली बुवा म्हणून, चित्र आपला केदारनाथाहून आली बुवा म्हणून, पण तिथून नाही आली मित्र. ही आहे इथे जवळच अनुसया मातेचं मंदिर आहे, म्हणजे इथं उगम आहे या नदीचा. पन्नास 60 किलोमीटरवर अनुसया मातेचं मंदिर आहे म्हणते. तिथे उगम आहे या नदीचा. सुंदर आहे, मस्त आहे घाट. मित्र हो, व्हिडिओ फार मोठा झाला आहे आपला आता.
तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत इथेच थांबू. बोला बोला जय श्रीराम. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.